फ्रेंड्स, तर चला पावसाला मस्त स्टार्ट झाला आहे तर बनवूया सान्नं. तर हा बघा मी तांदळाचा रवा घेतला आहे, एक बाउल मोठा. तांदूळ धुवायचे मस्त आणि चक्कीमध्ये किंवा मिक्सरमध्ये पण तुम्ही असा रेवस दळू शकता बघा. तर एक वाटी घेतला आहे, अर्धी वाटी म्हणजे नारळाची अर्धी वाटी खिसून घेतली आणि घेतला आहे इन्स्टंट यीस्ट थोडासा, कारण की मग आपलं बॅटर फर्मेंट होईल. आणि गूळ वगैरे आपण ते नंतर ॲड करू, मी तुम्हाला नंतर तसं सांगते. तर चला, एक वाटी तांदळाचा रवा, त्याच्यात टाकते आता नारळ आणि इन्स्टंट यीस्ट आणि सगळं मस्त पाण्यात मिक्स करू. आणि यीस्ट डायरेक्ट टाकली तरी चालते, ती फुलते, कारण की आपल्याला 4-5 तासासाठी जोपर्यंत आपला बॅटर फुलत नाही तोपर्यंत त्याला ठेवायचं. तर चला मस्त पाणी टाकून त्याला मिक्स करते. इडलीसारखंच आपल्याला बॅटर बनवायचं आहे. आणि थोडी वेलची पण ॲड करते. ही माझी तर फेवरेट आहेत सान्नं. चला बघूया कसं. मी फर्स्ट टाइमच बनवते, माझी मम्मी जाम बनवते, तर मम्मीचं बघून बघूया बरं कसं बनतात. थोडा अजून ॲड करते वॉटर, म्हणजे तो फुलेल नंतर, कारण की आपल्याला त्याला जोपर्यंत डबल होत नाही साईजमध्ये तोपर्यंत कव्हर करून 4 ते 5 तासासाठी ठेवायचं आहे. जास्ती ठेवलं तर तुमची सान्नं बनणार नाही प्रॉपर. तर आता मी त्याला झाकून ठेवते. चला 4 तासासाठी मस्त झाकून ठेवू. तर आपण बघा 5 तास झाले आपले बॅटर आपण ठेवलेला झाकून आणि मस्त फुगलं आहे. तर आता आपण त्याच्यात गूळ ॲड करूया. गूळ टाकते आणि एकीकडं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, कारण की आपल्याला याला स्टीम करायचं आहे. तर मस्त गूळ मिक्स करू, पूर्ण मिक्स करा, सगळीकडं पसरला पाहिजे. आणि मी थोडीशी वेलची टाकली याच्यात. तर मेल्ट होईपर्यंत मी त्याला मिक्स करते. तुकडे आहेत, मिक्स झाले पाहिजे. प्लेट घेतली, प्लेटला पूर्ण घी लावून घेते सगळीकडं, तेल पण लावू शकता. आणि याच्यातच आपल्याला बॅटर टाकून स्टीम करायचं. गूळ बघा मेल्ट झालाय मस्त. आता मी प्लेटमध्ये काढते, मिक्स करून घ्या. आणि जे राहिलेले असतील छोटे छोटे ते स्टीम होता मेल्ट होते. थोडंच भरते, कारण की ते फुलतील पण नाही. तुम्ही हल्दी पण ॲड करू शकता, येलो कलरचा. तर थोडीशी बदाम टाकते. प्लेटला आपण स्टीम करायला ठेवू. हा तुम्ही इडलीच्या साशात पण करू शकता आणि प्लेटमध्ये पण मस्त एकदाच मोठा बनतो. बघा आता मी कढईमध्ये स्टीम करायला ठेवलं आहे. आता आपला 10-15 मिनटात रेडी होईल सांगताना. तर चला झाकते याला मी. हे बघा आता झाकण ठेवलं आहे. आता 15 मिनिट याला मस्त स्टीम करू आपण. आणि जशी आपण इडली कुक करतो तसंच आपल्याला कुक करायचं आहे. लगेच शिजतो 10-15 मिनटात. आणि 10-15 मिनटात आपण खोलून बघू आणि नंतर बाकीचे पण आहेत ते करू. बघूया आता झालंय का. 10 मिनिट झालं आपल्याला. वाव, आणि बघा मस्त सेट झालाय. टच करून कडक झालाय, म्हणजे 10 मिनिटात बरोबर शिजलाय आपला. तर आता मी काढून घेते
आणि थोडंसं थंड झालं की आपल्याला त्याच्यातनं मोल्डमधून ते काढलं. तोपर्यंत मी दुसरा ठेवते. तर चला काढून घेते मी. बघा प्लेटमधून मस्त इझिली निघला, तुटला पण नाही, कारण की आपण खाली घी पण लावलेला आणि आम्ही दुसरा ठेवला तर शिजायला. चला सगळे कंप्लीट करून घेते. मस्त गरमागरम सांदी. थोडंसं बॅटर आलंय, त्याच्यात मी हल्दी ॲड करते, म्हणजे आपला एक येल्लो कलरचा पण आणि मस्त मोठे मोठे झाले सांदे. आता याला मस्त येल्लो कलर येईल. थोडीशीच टाका. चला याला पण स्टीम करायला ठेवते. चला आता याला पण स्टीम करू. 10 मिनिटात आपला हा पण तयार होईल. वाव, मस्त याचा पण कलर बघा. आणि 3च बनवले, जास्ती नाही बनवले, कारण की मम्मी पप्पांना पण उपवास आहे. तर चला ह्याला पण मी काढून घेते. बघा मस्त झटपट रेडी झाली सांदना आणि मस्त इझी वेमध्ये बनवली. तुम्ही पण ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वीरा पाटीलला सबस्क्राईब करा. बाय.